काय झालंय डॉक्टर? वेळ लागणार आहे. गोष्ट सोपी नाहीये, पण अशक्यही नाहीये. आजपर्यंत कोणत्याही गोष्टीसाठी मला कोणाचीही गरज लागली नाही, पण आज मात्र मी कुठलाच उपाय करू शकत नाहीये. कुठे कमी पडते हेच कळत नाहीये. इथेच म्हणजे मनावर प्रचंड संयम असणारा माणूस कधीच खचून जात नसतो आणि मोठमोठ्या पराभवानंतरही अतिशय शांत असतो. ज्या तुम्ही होतात, कारण त्यावेळी तुमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नव्हतं, त्यामुळे कसलीच भीती नव्हती. बरोबर? बरोबर. ती आज आहे ना? खरंच आहे. आणि कधी कधी डॉक्टर कितीही चांगला असला तरी आपल्या जवळच्या माणसांवर तो उपचार करू शकत नाही. मग ते उपचार शारीरिक असोत वा मानसिक. बरोबर बोलताय. पण तुम्ही निश्चिंत राहा. आमची मुलगी बरी होईल ना डॉक्टर? एक डॉक्टर हा प्रश्न विचारतो? आजपर्यंत हा प्रश्न अनेकदा ऐकलाय, पण ते विचारताना काय वाटतं हे आज जाणवतंय. मग उत्तर एक डॉक्टर म्हणून नाही, तर मित्र म्हणून देतो. थोडा वेळ लागेल, पण काळजी करू नका. आता पियूची सगळी जबाबदारी मी घेतो. जोपर्यंत पियू माझ्याजवळ आहे तोपर्यंत तिला कुठलाही अपाय होऊ देणार नाही. पियू, डोळे उघड बाळ. श्रीराम श्रीराम. अरे बल्लाळ साहेब, काय झाली का मुंबईची कामं? हो झाली. कोणाची वाट बघताय का? कोणी येणार आहे का? नाही. आजोबा, पहिल्यांदाच मी तुम्हाला एवढं चिंतेत बघतोय. काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, या ना, या आत या. काय आहे, माझं लक्ष कुठेतरी. श्रीराम श्रीराम. मी काही मदत करू का आजोबा? नाही म्हणजे मी तुमच्या घरातला नाहीये, पण मला तुमच्या घरचाच समजा. मला कळेल का काय झाले? नमस्कार. हल्लीच दागिने मोजले होते तेव्हा सगळे व्यवस्थित होते, पण मध्यंतरी महादेवराव येऊन गेले आणि पण तेव्हापासून
म्हणजे त्याने घेतले असतील असं म्हणायचं नाहीये मला. पालघरला दागिने गेलेच कसे? म्हणजे घरातल्यांपैकी फिरतीवर असणारे आपणच आहात महादेवराव. आम्ही तर काय घरीच असतो. माझ्याकडे काय पाहताय महादेवराव? मी थोडीच घेतले ते दागिने. आता तसं बघायला गेलं तर पार्वती वहिनींच्या गळ्यातली माळ हरवली होती. ती का त्यांच्या गळ्यात हात घालून बस. ज्यांच्या रक्तातच कृतज्ञपणा आहे त्यांच्याशी नाती जोडली जात नाहीत भालचंद्रराव. तुमची जागा उंबऱ्या बाहेर आहे. आत कुणाच्या परवानगीने आलात? हे कुठे आहेत? काय केलं त्यांचं? कुठे आहेत हे भालचंद्रराव? की त्यांचा सुद्धा अपघात घडवून आणलाय? की जलसमाधी दिलीत? बाळा, हे भालचंद्र नाही. तुम्ही पाहुणे आहात. यांच्या चेहऱ्यावर भोळेपणाचा आव आणि मनात कट कारस्थानं असतात. ठाऊक नाही तुम्हाला? नाही, तुझा गैरसमज होतोय. गैरसमज तुमचा होतोय. तुम्ही नवीन आहात. यांच्या साळसूत चेहऱ्यावर जाऊ नका. मी नंतर येतो. बल्लाळ साहेब, जरा थांबा. जाऊ द्या त्यांना. वाड्याला वेटोळं घालून बसलेला साप आहे हा. बाळा, हे भालचंद्र नव्हेत. कशावरून? मी सांगतोय म्हणून. आता मीही तुला खोटा वाटतोय का? निदान माझ्या वयाकडे बघून तरी अंदाज बांध. कोण आहात तुम्ही? मित्र समज अण्णांचा. आता तरी विश्वास ठेव माझ्या शब्दांवर. या जगात सारखी दिसणारी माणसं असतात, पण सारखी दिसणारी माणसं मनाने सारखी नसतात. त्यांनी महादेवला काहीही केलेलं नाहीये. तो सुखरूप परत येईल. विश्वास ठेव माझ्यावर.
बल्लाळ साहेब, सध्या शुभ्राची मनस्थिती ठीक नाहीये. ती तुम्हाला कुणीतरी वेगळंच समजली. त्यामुळे आता जे काही घडलं त्यासाठी मी तुमची माफी मागतो. नाही नाही आजोबा, प्लीज माफी वगैरे मागू नका. मी समजू शकतो, पण मला बघून जर त्यांना राग येत असेल तर मी त्यांच्यासमोर न आलेलंच बरं. हा विचार करूनच मी बाहेर आलो. मी रागावून बाहेर आलो ना. आजोबा, मगाशी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला, तुम्ही त्याचं उत्तर देणं टाळलं. आज सकाळपासूनच आदिनाथ वाड्यावरून बेपत्ता आहे. सकाळपासूनच शोधाशोध सुरू आहे. विष्णूही त्याला शोधायला गावात गेलेला आहे. मग पोलिसांना बोलवू का? नाही, नको. मी कुठे जाऊन काही चौकशी करू का? सहकार्याबद्दल आभारी आहे. माझ्याही मनात आलं होतं तसं, पण विचार केला आत्ता नको. माझी नात प्रिया, ती आणि स्वप्नील येत आहेत. शिवाय विष्णूही आदिनाथाला शोधतोय. कुणाच्यानी काहीच झालं नाही तर मग नाईलाजानी पोलिसात जावं लागणार आहेच. ठीक आहे, पण माझी काही आवश्यकता लागली तर मला नक्की कळवा. बरं झालं, लय जागे झाले. मधूचा पोरगा गायब झाला. हा, मालकाने आपला डाव साधला. मालक आता म्हणजे मालक याला नदीत बुडवणार की समुद्रात? वा मालक वा, मानलं तुम्हाला. स्वतः शिकार केली आणि वर पोलिसात जायच्या, चौकशी करायच्या गोष्टी करतात. म्हणजे तुम्ही नामानिराळे. तुमच्यावर कुणाला संशय यायला नको. वा, अजून तसंच राहायचं तुम्ही. लय हुशार. आता एका बाजूनं तुम्ही आणि एका बाजूनं इंदीनं अशीच फटाफट एक एक शिकार करा आणि संपून टाका समजा शास्त्र्यांना. काय झालं? प्रिया, दादाचं काय झालं असेल? मला काही सुचत नाहीये. प्रिया, आपण इथे कशाला आलोय? शुभ्राचं आणि आजोबांचं टेन्शन कमी करायला. आपलं टेन्शन त्यांच्यासमोर व्यक्त करायला नाही. पण मला कळतंय त्यांची काय अवस्था झाली असेल. म्हणूनच म्हणतोय, शांत राहा. आपणच जर कोलॅप्स झालो तर डिसिजन कोणालाच नाही घेता. सोडा, मला जाऊ दे. मला इथे थांबता येणार नाही. जाऊ द्या मला. अगं, हा वाडा तुझाच आहे. का जातीयस तू? कारण ह्यांची इच्छा नाहीये की मी इथे राहावं. कुणी सांगितलं तुला? माझी सावली सुद्धा या वाड्यावर पडू नये असं म्हणाले ते. मी आले आणि ते निघून गेले इथनं. मी इथे नाही राहायला पाहिजे. मला जाऊ दे आजोबा. बघ बाळा, या वाड्याने तुला एकदा गमावलं आहे. आता पुन्हा गमवायचं नाहीये. ज्या वाड्यात माझ्या ओळखीची एकही व्यक्ती नाहीये तिथे मी का राहू? मला का जाऊ देत नाही आहात तुम्ही? अगं, कोण अनोळखी आहे या वाड्यात तुला?
या वाड्याच्या भिंतींकडे बघ. या वाड्याच्या काना कोपऱ्यात तुझीच आठवण आहे पार्वती वहिनी. माणसं ओळखीची नसतील कदाचित, पण या वाड्याच्या 4 भिंतींमधल्या आठवणी तर ओळखीच्या असतील.